पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे वळतोय। शरद पवारांच्या अमरावती दौऱ्याचा दुसरा दिवस आहे। शरद पवार आज आमदार बच्चू कडू यांची भेट घेणार आहे। तर शरद पवार आणि बच्चू कडू यांच्या होणाऱ्या भेटीमुळे राजकीय वर्तुळामध्ये अनेक चर्चांना सध्या उधाण आलेलं आहे। तर बच्चू कडू यांनी शरद पवारांच्या स्वागताचे बॅनर्स देखील लावलेले आहेत आणि याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमर घटारे यांनी। पाहूयात। शरद पवार हे 2 दिवसीय अमरावती दौऱ्यावर असताना आज दुसऱ्या दिवशी शरद पवार हे बच्चू कडूंची 10 वाजता भेट घेणार आहे आणि त्यांच्या स्वागताचे जे बॅनर्स आहे ते बच्चू कडूंच्या निवासस्थाना बाहेर लागलेले आहे। बच्चू कडूंनी जर बघितलं तर शरद पवारांना चहा पाण्यासाठी आमंत्रण केलं, अशा प्रकारचे जे काल शरद पवारांनी सांगितलं होतं मला चहा पाण्याला बच्चू कडूंनी बोलावलेलं आहे, त्यामुळे मी त्यांच्या भेटीला जाणार असं खुद्द शरद पवारांनी सांगितलं होतं। मात्र आता जर बघितलं तर शरद पवार आणि बच्चू कडूंच्या राजकीय चर्चेसाठी जे बघितलं तर संपूर्ण राज्यामध्ये एकच चर्चा रंगली आहे। बच्चू कडू आणि शरद पवारांची जी भेट आहे हे लोकसभेच्या पार्श्वभूमीवर होणार असलेली चर्चा जी आहे चर्चा होत आहे। एकंदरीत बघितलं तर बच्चू कडूंनी आधीच अमरावती लोकसभेवर आपल्या प्रहारचा दावा ठोकलेला होता। आम्ही या ठिकाणी प्रहारचा उमेदवार देऊ असं सुद्धा सांगितलं होतं आणि जर बघितलं तर महायुतीमध्ये अनेकदा बच्चू कडूंनी आपली नाराजी सुद्धा व्यक्त केली होती। बच्चू कडू जरी महायुतीमध्ये सहभागी असले तरी मात्र बच्चू कडूंनी आपली उघड जे नाराजी दाखवली, त्यामुळे अनेकदा सरकारमध्ये असताना स्वतःच्या सरकारवर ताशेरे सुद्धा उडवले होते। मात्र आता जर बघितलं तर आज 10 वाजता शरद पवार आणि बच्चू कडूंची भेट होत असताना कुठेतरी महायुतीमध्ये ऑलवेल आहे असं सुद्धा बघायला मिळणार नाही आणि 10 वाजता जे आहे शरद पवार आणि बच्चू कडूंची भेट होत असताना त्यामध्ये काय राजकीय चर्चा होईल याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे। कॅमेरामन इरफानसह अमर घटारे, साम टीव्ही, अमरावती।